ओके चालेल, मग उद्या भेटूया. हॅलो, वेलकम टू ब्लॉग एक्सप्रेशन्स. मित्रांनो, कशा सगळे मज्जा करताय? मज्जा केलीच पाहिजे मित्रांनो, मज्जा करण्यातच खरी मज्जा आहे. सो पार्ट 1 तुम्ही पाहिला आहे, पार्ट 1 तुम्ही एन्जॉय करताय आणि ज्या प्रकारे तुमचे व्ह्यूज आणि लाईक्स येत आहेत मित्रांनो, आय होप तुम्ही एन्जॉय करताय आमचे ब्लॉग. आणि येस, आता आपला पार्ट 1 पाहून झालेला असेल तर वळूया आपण पार्ट 2 कडे. पार्ट 2 मध्ये मित्रांनो मज्जा मस्ती धमाल आहे, खूप जास्त मज्जा मस्ती आहे. आणि तुम्ही बघणार आता मी कसं अलिबागचं एक कल्चर विजिट करणार आहोत. आणि येस, तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला हा ब्लॉग एन्जॉय करायचा आहे मित्रांनो, हा ब्लॉग एन्जॉय करा आणि आवडल्यावर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत पोचवा, आपल्या मैत्रिणींपर्यंत पोचवा, आपल्या परिवारामध्ये सगळ्यांपर्यंत पोचवा मित्रांनो. जास्तीत जास्त प्रेम द्या, जास्तीत जास्त व्ह्यूज येऊ द्या. आणि येस, तुम्ही हा ब्लॉग चालू. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. तर सकाळ झाली आहे, डे 2. तुम्ही बघू शकता रात्रीची झोप अजून झाली नाही आहे, कारण झोपलोच आम्ही एवढ्या उशिरा की फायनली. तर माझ्या मागे व्ह्यू बघू शकता, छान व्ह्यू आहे मित्रांनो. आवाजही ऐकू शकता, सकाळच कोंबडा आरवणं बोलतात त्याला, ते ऐकू शकता. कोकणातली रम्य सकाळ, विहंगमय दृश्य आहे मित्रांनो माझ्या मागे. छान कोकणातली सकाळ अनुभवायला भेटते. इकडे निघायची तयारी आमची चालू आहे, गाड्यांची साफसफाई, धुलाई. ॲक्च्युली सनराईज अजून झालेला नाही आहे. छान कोकणातलं एका सुंदरशा गावामध्ये आम्ही आहोत. माडांच्या बागा आहेत, माडांच्या बागांमध्ये छान असं डोंगराच्या किनाऱ्याशी बसलेलं हे गाव. आणि आमोदचं घर सुंदर वाटतं मित्रांनो. लेट्स आता फ्रेश होऊया, मस्त कोकणातला सनराईज एक्सपिरियन्स करूया, तुम्हालाही दाखवण्याचा ट्राय करतो मी. आणि निघूया आपल्या पुढच्या मज्जा मस्तीला, पुढचा सफर कंटिन्यू करू. आणि तुम्ही कुठेच नाही जायचं, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, सनराईज झालेला आहे. थोडासा उशीर झाला उठायला आम्हाला, पण येस, तुम्हाला मला उगवता सूर्य दाखवण्याची संधी मिळालेली आहे मित्रांनो. कोकणातील सकाळ, सुंदर असं दृश्य. आता जेवढंच. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्यामध्ये मीच एकटा जो 7 वाजता उठलोय, बाकी आणि आम्ही एकदम आता 5 वाजता झोपलेले आहेत. कधी उठतील सांगते मी. अजून एक आहे जो बाहेर गेलाय, गाडी धुतोय. या सगळे मस्त पडलेले आहेत, छान झोप झाली आहे मित्रांनो. त्यांची चालू आहे. सुप्रभात मित्रांनो.
गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे मस्त आमची 8:30 वाजता. आमचे खूप जरा झोपलेले आहेत, नाहीतर आता गरम गरम कॉफी आली असती. येस. सगळ्यांची अवस्था काय झालेली आहे. सो फायनली आता आम्ही रेडी झालो आहे. 9:30 वाजलेत आणि आता नाश्ता अमोद सरांनी मागवला आहे. छान मस्त कांदा पोहे आणि आता मस्त कांदा पोह्याचा आस्वाद घेणार आहोत आम्ही. चुलीवरचे कांदा पोहे कुणाल सरांनी एक ॲड ऑन दिलेलाच आहे. छान. रात्रीचा लिंबू संपला काय ते? मित्र सर्व मित्रांनी एकत्र बसून खाण्याचा आनंद वेगळाच असतो. वेगळे आपण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो, व्यस्त शेड्यूलमध्ये या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही, पण असा एखादा क्षण मित्रांमध्ये घालवलाच पाहिजे. मित्रांनो शुभम तू फक्त लॉक करा आम्ही खातो. बघू शकता सकाळ जसा कांदा पोहे मस्त फ्रेश चुलीवरचे. सकाळच्या नाश्त्याची सोय कुठे गेले अमोद सर? इकडे अमोद सरांनी आपल्या सकाळच्या नाश्त्याची सोय केलेली आहे. मस्त कांदे पोहे. आता लवकरच त्यांचा कांदा पोहेचा प्रोग्राम व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. जर कोणी असेल तर आता सकाळची कॉफी आपल्याला आमचा यशवंत देणार आहे. आणि बघू शकता की दुधाच्या पिशवीचा कसा यूज करायचा, म्हणजे एक थेंबही दुधाचा वेस्ट नाही गेला पाहिजे. याची टेक्निक, निंजा टेक्निक आपल्याला यशवंत सर दाखवत आहेत. आणि त्यांना गाईड करताना आपले मास्टर शेफ स्वप्नील तुम्ही भेटलाच आहात. रिश्वन काय एक्झॅक्टली काय म्हणताय आता? कॉफी तर आहेच. काय रेसिपी आहे आपल्या कॉफीची? रेसिपी स्वप्नीलची आहे. अमोद सर कसं वाटतं तुमच्या किचनवर टेक ओव्हर केलेलं आहे यशवंत सरांनी? नवीन मेंबर आलाय किचन मध्ये जेवण करायला, कॉफी करायला. बघू आता टेस्ट कशी आहे जेवणाला ती. कॉफीला आता पहिल्यांदा गॅस पेटवता येतो का बघूया. वा पेटला 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 पेटलाय. कमी ठेव ना, पाणी डायरेक्ट. सो फायनली आता मित्रांनो आम्ही एक एक करून रेडी झालेलो आहोत. आणि आता तुम्ही बघू शकता 10:16 झालेली आहेत आणि आम्ही निघालो आहे आता रेडी होऊन. आणि आमच्या ब्युटीज पण रेडी आहेत. तर आता आपल्या गावचे मोठे बागायतदार आणि या 3 गाड्यांचे मालक यशवंतजी पालव आपल्याला गाड्यांबद्दल इंट्रोडक्शन देतील. पास केली आहे. हां महाड साठी घेतली गाडी. खाण्यासाठी. अच्छा, म्हणजे दररोज ऑफिसला जाताना वेगवेगळी गाडी घेऊन जातात. चला चला रे.
पहिलं मंदिर म्हणजे आमचं जवळजवळ जुनं अगदी पुरातन मंदिर आहे, पण नंतर मग आम्ही जवळजवळ 30 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालेला आहे देवळाचा. आणि त्याच्यानंतर मग आता 14 साला हे नवीन देऊळ बांधलेलं आहे आम्ही. मग ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकांच्या देणग्या घेऊन वगैरे. छोटंसं गाव असून आम्हाला इतकं मंदिर बांधता आलं ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आपल्या यातून हे काम झालं त्याबद्दल मी एवढे वर्ष राजकारण केलं, पण त्या राजकारणाचं म्हणजे माझ्या दृष्टीने फलित मला झालं तर आपल्या हातून एक लोकांच्या सहकार्याने एवढं मी काम केलं त्याचा मला अगदी सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे देऊळ अगदी चांगल्या पद्धतीत झाले, छान झाले. आणि म्हणजे जितका लोकांना म्हणजे जितक्या वर्ष 2-3 वर्षात जे होतं ते नाही आमचं 1-1.5 वर्षाचं पूर्ण झालं. आणि दरवर्षी माघी उत्सव गणपतीचा जो होतो तो आमच्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आणि गावातली सगळी बाहेर गेली मंडळी माहेरवाशिनी सगळी येऊन लोक एकत्रित येऊन अतिशय चांगल्या प्रकारे माघी उत्सव साजरा करतात. हे आमच्या गावाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. तर आता आपण अलिबागच्या फेमस तलावाच्या इथं आलो. इथे कमळांनी भरलेलं हे तलाव आहे. सकाळी बोलतो ना पण आता हे झालं. आपण चाललोय पुढच्या प्रवासासाठी. 3 गाड्या निघाल्या. तलाव बघूया आता कुठले कुठले स्पॉट यायचे. कनकेश्वर मंदिराकडे चाललोय आता सध्या. तिथे पेंट असेल तो झाल्यानंतर मग पुढे बीचवर जाऊन थोडंसं मज्जा मस्ती करतात. आणि बघूया पुढे काही अजून प्लॅन आहेत काही गोष्टी. आम्हाला काही टेन्शन भेटूया. ड्रायव्हर पण फायनली आपण 2 तासाच्या मेहनतीनंतर इकडे तिकडे फिरून गुगल मॅपच्या भरोश्यावर कनकेश्वरला आलेलो आहोत. आणि गाडी फायनली आपण मंदिराच्या इथं भेटलोय आणि आता इथे गाड्या पार्क केल्यात. तर आता आपण पोचलेलो आहोत कनकेश्वर मंदिराच्या खाली पायथ्याशी. तर इथून आपल्याला स्टेप्स चढून वरती जायचं. सो आता आपण पायथ्याशी आहोत. कुणाला किती स्टेप्स आहेत? 600 पायऱ्या आहेत काहीतरी आणि 5000 फूट उंचीला आहे. 600 पायऱ्या आहेत आणि किती उंचीला आहे? 5000 फूट. 5000 फूट उंचीवरती आता आपल्याला जायचं. आणि ते एवढं उन्हात. पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे. पार्किंगचे काही चार्जेस वर नाही आहेत. आणि मस्त आता लिंबूकरचा थोडा एक ब्रेक घेतोय. ड्रिंक ब्रेक. लिंबू सरबत किती पिणार आहेत? आमके हा कोकम सरबत सांगतो. लिंबू सरबत आणि ऊन आहे ना. कोकणात येऊन ही गोष्ट प्यायलीच पाहिजे मित्रांनो. मी सजेस्ट करेन की सगळ्यांनी कोकणात येऊन ही गोष्ट आणि तेही अशा लोकल वेंडर्स कडून मित्रांनो घ्यायचं. त्याने 2 गोष्टी होतात. एक तर त्यांचा रोजगार चालतो, सोबत तिथलं स्थानिक पर्यटन सुद्धा मित्रांनो या गोष्टीमुळे
प्रो होता. पुढे चाललंय पुढे चाललंय पुढे जा ना शुभम. सगळे आले पाहिजे. एक मिनिट. देवस्थानाची थोडी माहिती सांग भाऊ. अमोद. ती म्हणजे आता आपण जिथे आलोय कनकेश्वर, हे शंकराचं स्थान आहे आणि एकदम पुरातन काळातलं मंदिर आहे हे. या इथे आपण कुंड वगैरे पण बघू शकता. नॉर्मली शंकराच्या देवळात जाण्यापूर्वी आंघोळ करतात लोक आणि डायरेक्ट दर्शन घ्यायला जातात. म्हणजे एकदम पवित्र, म्हणजे आपण बोलतो ना शुद्ध, त्याप्रमाणे. अच्छा. तर आपण पण आता पायऱ्या चढत आहोत. बरीचशी मुलं आता दमतायत, सगळ्यांची पोटं आहेत तशी. आता आपला त्यामुळे आता ऍक्च्युअल स्टॅमिना समजणार आहे. स्टॅमिना आता समजणार आहे. सगळे सांगत असतात स्टॅमिना स्टॅमिना. आता बघू कोणाला किती स्टॅमिना आहे. काही जण जिमला जातात, ज्यांच्याकडे आता बॅग आहे. जिमला जाणारे मेंबर बघूया थांबा. ते बघा ते बघा, तो आलाय मागून आलाय. तर आमचा वन अँड ओनली आर्मी मॅन अँड बॉडी बिल्डर एवढ्या उन्हातून चढताना दमछाक झाली आहे मित्रांनो. बघू शकता कसला मस्त सिनिक व्ह्यू आहे इथे. वा. मीरचं काय मुलांची मस्त बॉईजची दमछाक झालेली आहे. जेव्हा बॅग उचलली जाते ना तेव्हा झमछाक काय होते तेव्हा कळू नये. फक्त हातात मोबाईल घेऊन आपण ब्लॉग बनवणं सोपं काम असतं. याला सगळी शायनिंग मित्रांनो आता बाहेर निघते. सगळी शायनिंग बाहेर आलेली आहे आणि ते पण एवढ्या उन्हातून. हां, आणि 10 ग्रॅम माझं कमी पण झालं. आता इथे रेस्ट घेतलेली आहे. अरे फॉक्स्या आहे फॉक्स्या. कोण 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 म्हणजे काय? कोण मला सांग जरा. तुझ्याकडे दिलीच नसती मग. मागितली नाही बाई. आता बॅग इंटरचेंज झाली का तू दिलीस कसं काय? त्याने मागितली माझ्याकडे म्हणून दिली. अच्छा. काय नाही फॉक्स्या. हा, फॉक्स्या म्हणजे काय? म्हणजे आता काय नाही. हे त्यांनी बोलू नये ज्यांची स्वतः अजिबात दम नाही जिम मध्ये आणायचा. जाऊ दे, जाऊ दे. आता का काय आलं. नवीन शूजचा वापर आहे तर नवीन शूजचा वापर आहे. काय म्हणणं आहे कुणाल? बऱ्यापैकी टप्प्यावर आलेलो आहोत. बऱ्यापैकी. मला तर वाटतं अजून पावच हिस्सा आलाय आपण, आणि ते एवढं उन्हातून. ॲक्च्युली सकाळचा प्लॅन होता, बट काही कारणामुळे आमची गँग जी आहे ती उशिरापर्यंत जागी होती. परत त्यानंतर सकाळी आवरेपर्यंत उशीर झाला. प्लॅन प्रमाणे तर आलो असतो, थोडं भेटलं असतं. तेवढा त्रास होतो झाला. आणि हा आमचा हौशी यूट्यूबर. बघा मित्रांनो किती मेहनत करतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. खूप मेहनत लागते या उन्हातून चढाय.
कसं वाटतं आता प्रत्येकाला? एकदम छान वाटतंय, मोकळा वारा आहे, सगळे दमलेत मस्त पैकी. खूप मजा येते. एन्जॉय करते. जो काही त्रास होता कालचा तो चिकन राहिलेला आता आणून दिलं तर लगेच भात पण जाम आहे, पाहिजे तेवढा भात का. जे आपले नॉनव्हेज वाले आहेत ना, सो आता इथे हॉल्ट घेतलाय. भरपूर काय होईल. बघू शकता जाम टाइम आहे बाई. इकडे बघ, काय एकदम रिलॅक्स वाटतंय ना, काय लोड नाही आहे, लोड नाही आहे. म्हणजे 50 पायऱ्या तरी एका ह्याच्यात आम्ही सर करतोय. इथून पूर्ण अलिबाग आपल्याला मित्रांनो दिसतंय, अलिबाग सिटी. आणि आता आम्ही चाललोय डोंगर माथ्यावर. बऱ्यापैकी मध्यभागी आलोय आणि इथून जो व्ह्यू दिसतोय मित्रांनो जबरदस्त. इकडे आपल्या सह्याद्री, छान हवा सुटली आहे. उन्हातून आता चढायचं आहे. जास्त स्टीप नाही मित्रांनो, पण प्रॉब्लेम असा आहे ना की आम्ही ज्या टायमिंगला आता आलो आहे ना, ते ॲक्च्युली आमचा प्लॅन होता अर्ली मॉर्निंगचा, बट झालं असं की थोडंसं उठायला उशीर झाला, रात्री उशिरा झोपलो आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी डिले होत गेल्या. फायनली ॲटलिस्ट 50% तरी तुम्ही बघू शकता मागे ही अवस्था चालली आहे. आणि त्यात असं बोलत बोलत यायचं म्हणजे अजून त्रास होतो. याच्यासाठी तरी मित्रांनो तुम्ही लाईक केलंच पाहिजे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रांनो असे पर्यटन ठिकाणी आपल्या निसर्गाला खराब करणारे जे लोक आहेत त्यांना सुधारणारे हे म्हणजे आपले संकेत जाधव, जे आपलं इथलं प्रदूषण कमी करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो काही झालं गिवअप नाही करणार, काही होऊ दे. आय डोंट क्विट. जाणार काही होऊ द्या, गिवअप नाहीच. यस, शिकवणच आहे आम्हाला अशी. काय गिवअप मीर, काय गिवअप? आता आपल्या इथे कोकणी माणूस आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे मी पण कोकणातलाच आहे, पण मी असल सिंधुदुर्गामधला आणि तळ कोकणातला माणूस आपल्याला भेटला. तो आपल्याला आता मालवणीमध्ये बोलणार. हाय, मी खरो कोकणातलो माणूस आहे आणि ट्रेकिंग करू केलंय कनेश्वर मंदिर. आम्ही 5000 फूट अंतरावर आलोय. आता बघू माझ्यासोबत जे मित्र आलेत. मी असे मालवणचो, पण हे असंच मुंबईतले सगळेजण. आम्ही पण गावातच आहे, पण प्रॉपर नाही. तर मालवणचा माणूस असता दणकट. थांबा रे, मालवणचा माणूस असता दणकट, पण यांच्यात काय नसतं तेवढी दम. बरोबर बोलतोय. तर आता बघूया, त्यांना विचारूया. सांगा काहीतरी, काय वाटलं चढताना, किती मुश्किली आलंय सांगा. चढताना एवढंच वाटलं की आता आपण कसं आयुष्यात एक एक पायरी चढत जातो आणि जेव्हा आपण कंप्लीट करतो तेव्हा आपल्याला समाधान भेटतं. तसंच आता आज पण आपण एक एक पायरी चढत जाणार आहोत आणि जेव्हा आपण शंकराचं दर्शन घेऊ तेव्हा आपल्याला जे मिळणारं समाधान आहे ते खूप मोठं असणार आहे.
आपण आता स्टार्ट करूया परत चढायला. ओके अमोद सर थँक्यू. ओके अंकित खूप मजा येते. कणकेश्वर टेम्पल कृपा कोण आणि अमोद सरांना खरंच धन्यवाद. त्यांनी खूप आम्हाला थकवले. आम्हाला सांगितलं की जास्त काही थकवणं का आले माहितीये, मुद्दाम केलं त्यांनी. पण पोपटी सगळी आता काढली. आलोय वरती, आता जायचंच आहे. हर हर महादेव. प्रेम क्रॉस झाली. तुझे ऐकून नाही केलं. पोपटी सगळी काढली त्यांनी. छान. सुरुवातीला चढताना वाटलेलं की इझी आहे, पण ऍक्च्युली इझी नाही आहे. पण तिथे भेटल्यानंतर एक अचिव्हमेंटचं समाधान जे भेटणार आहे ना ते वेगळं असणार आहे. आणि आता AC ऑफिस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जो लहानपणीचा आपला जो स्टॅमिना असायचा, इकडे तिकडे उड्या मारत बागडत फिरायचो, ते आता राहिलं नाही आहे. सो यस, ओव्हरऑल बघूया. आता थोडंसंच अंतर बाकी आहे, भेटूया वरती. नमस्कार मंडळी, मी राज आणि साताऱ्यातला माणूस आहे. तर मग सगळी आम्ही इकडे आलो अलिबागला कणकेश्वर मंदिराकडे. तर खूप दम लागला वरती असं, कारण की दुपारची वेळ आहे आणि खूप दमलोय. आता आम्ही फक्त आरामासाठी बसलो इथे, थोडासाच बाकी आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला नेक्स्ट अपडेट देऊ आम्ही. तर बाय बाय. हर हर महादेव. हर हर महादेव. एवढंच बोलायचं आहे की बघा आमचा हा खूप प्रचंड थकलेला आहे. हा मित्र सुद्धा. ही माझी पहिली वेळ या ठिकाणी, त्यामुळे तर मंडळी चला, आता अजून आमच्या डेस्टिनेशनला आपण पोचलो नाही आहोत. तर आता सुरुवात करतो आमच्या वाटचालीला. मस्ती करत चाललोय मित्रांनो, आणि निसर्गाच्या सान्निध्यातून या ज्या वाट्या नागमोड्या वाटा चाललेल्या आहेत. अमोदचं वजन तरी कुठे एवढं आहे? नाही, झेपेल. कोकणातच आणि सह्याद्रीमध्येच भेटू शकतात. कसं संकेत कसा? तर आता आपल्याला इथे एक प्रवेशद्वार लागलेलं आहे, आणि इथे अशा काही पुरातन वस्तू आपल्याला बघायला मिळत आहेत. ही भीती आहे. सो फायनली एक प्रवेशद्वार आपल्याला लागला, आणि आता एक कणकेश्वर देवळाच्या पायथ्याशी बहुतेक आम्ही आलेलो दिसतोय. सुंदर छोटेसं गाव आहे इथे, आणि छोटीशीच वस्ती दिसते. मला मी दाखवतो, बघू शकता.
चौकोनी आहे ना त्याच्यावर. तर आता आपण इथे एक बाबा दिसत आहेत, तर त्यांना काकी माहिती सांगतात. त्या बाबांबद्दल माहिती सांग. ते बाबा आता खूप वर्षापूर्वीचे आहेत. अच्छा, कुठले बाबा आहेत ते? मिरची बाबा, मिरच्या खायचे फक्त. अच्छा, बाकी नव्हते खात. म्हणजे जेवण काहीच नाही, फक्त मिरची. अच्छा, शिवभक्त होते का? अच्छा. तुम्ही आता माझ्यासमोर बघू शकता, फायनली आम्ही ऑलमोस्ट 2 तासाच्या ट्रेकनंतर दम टाकत आलो आणि फायनली येऊन पोचलो. शांत वाटते. असं आर्किटेक्चर बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि अचिव्हमेंट तर तुम्ही चेहऱ्यावर बघतायच माझ्या. खूप काही मिळवल्याचं जी अचिव्हमेंट असते ती आता फील होते. आणि येस, फायनली वी आर हिअर. कसं वाटतं वरती आल्यानंतर आता? खूप बरं वाटतंय. मध्ये वाटलेलं आम्हाला की नाही चढू शकणार. एक्झॅक्टली फिलिंग काय आता राईट नाव? खूप मस्त, खूप म्हणजे बरं वाटतंय. कारण की ना खूप दिवसांनी असं बाहेर चाललंय. दिवसभर तोच जॉब, तेच दिवस आपले बोलतात त्याला लाईफस्टाईल, डेली रुटीन. कसं वाटतं वरती आल्यानंतर? खूप मजा आली. चालण्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळाच होता. काही गाड्या आमच्या मागे राहिल्या, पण एक गाडी खूप फास्ट आली. त्या गाडीकडे तुम्ही जरा बघू शकता. नॉनस्टॉप होती ती गाडी, डायरेक्ट विना वाहक विना चालक. यशवंत, कसं होता एक्सपिरियन्स? काका नाही काढू देत. यशवंत, मन शांत झालं. अचिव्हमेंट वाली फिलिंग आहे. कसली गाडी बोलतोय पुढच्या जोडीनेच यावे. तुला बोलतोय काय फिलिंग होती वरती आल्यानंतर? कसं वाटलं म्हणजे जे काय आपण एफर्ट्स टाकले वरती येण्यासाठी ते व्हॅल्युएबल. तुला काय वाटतंय? खूप मजा आली. इकडे सगळ्यात भारी माणसाला पण विचारू की आता आपण पोहोचलो फायनली, तर काय फिलिंग आहे राईट नाव? खूप असं छान वाटतंय. वरती आल्यानंतर तर चढायला थोडा त्रास झाला, वरती आल्यावर जे प्रसन्न वाटतंय, जी शांतता वाटते ते इकडे येऊन आल्यावरच कळेल. त्यामुळे एकदा येऊन इकडे बघा कसं वाटतंय. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता तुमच्यासाठी. तुम्ही येऊन बघा. तुम्ही खरंच बघू शकता, अगदी विहंगमय दृश्य आहे. आता आम्ही चाललेलो आहोत खाली उतरायला. ऑलमोस्ट 650 पायऱ्या चढून वरती आल्यानंतर इथे प्रसन्न वाटलं. त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाकडे. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत. ॲक्च्युली 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता आम्ही आता वनभोजन करणार आहोत. म्हणजे आपणाला सगळ्यांना माहिती असेल की लहान असताना आपण शाळेतून वनभोजनासाठी जायचो. सगळ्या सवंगड्यांसोबत आपण जेवणाचा आनंद घ्यायचो. सो तोच आणि त्याच धर्तीचा प्रोग्राम आज आम्ही करणार आहोत. वनभोजन. काय वाटतं तुम्हाला उतरतानाचं? मला वाटत नाही की एवढा काही वेळ पण नाही होणार आणि काही वाटणारही नाही उतरताना. आता ते आता कधी समजेल माहिती आहे का आपल्याला? हे तर आपण स्टार्टच केलंय. मध्ये समजेल की ऍक्च्युली काय नाही बोलायला काय तेवढं वाटणार नाही. या शिड्या खूप डेंजर आहे. म्हणजे खूप लांब आहे रे अशा.
इकडे आपल्या अंकित सर आणि अमोद सर आमचे सिनियर आहेत सगळ्यांचे इथे. अरे सगळ्यांचे सिनियर आणि सिनियर मोस्ट अमोद सर. आणि तर आता अमोद पुढचा प्लॅन काय असणार आहे आपला इथून? आता आपण इथून खाली उतरल्यावर आपण पहिलं तर जेवणाचं बघणार आहोत. नॉनव्हेजसाठी आपण चिकन आणि राईस आणलेला आहे. आणि जे व्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी दाल फ्राय आहे. पण नुसतं दाल फ्राय पुरणार नाही, तर म्हणून आपण एक भाजी वगैरे घेणार आहोत. ते वगैरे घेतलं की आपण एखादी मस्त जागा जिथे पाणी वगैरे असेल, निसर्गाच्या सानिध्यात सानिध्यात असलेली वनभोजन, तर मग तिथे आपण जेवण करणार आहोत. आणि मग डायरेक्ट आपण थेट नागाव बीचला जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही कुठंच जाऊ नका, हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता आमचा वनभोजनाचा बेत आहे. छान एन्जॉय करा निसर्गाच्या सानिध्यात. जे आम्ही चिकनचा रस्सा खाणार आहोत तेही बघत राहा. आणि येस, भेटूया बीचवर. सोबतच नवीन मज्जा मस्ती, नवीन फन तुमच्यासोबत, आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा. कावीर अलिबाग येथून अलिबागच्या मागे जरा कणकेश्वर जिथे जो लोकेशन आहे तो पेणच्या आसपास आहे. कार्लेखिंड, पेण आणि अलिबागच्या मध्ये कार्लेखिंड म्हणून एक जागा आहे, तिथे आहे कणकेश्वर मंदिर. हा व्ह्यू बघा समोरचा, तुम्ही बघू शकता. छान सह्याद्रीच्या ह्या रांगा आपल्याला दिसत आहेत. आणि या निसर्गाची एक वेगळीच खासियत आहे मित्रांनो, तुम्हाला नेहमीच आकर्षित करतो. मग तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये या, पावसाळ्यात या, उन्हाळ्यात या. पावसाळ्यात तर प्रश्नच नाही. पावसाळ्यात तर हिरवाईची चादर पसरलेली असते सगळ्याकडे. आणि कोकण म्हटल्यानंतर आणि महाराष्ट्रात ॲक्च्युली म्हटल्यानंतर ह्या सगळ्या सह्याद्रीच्या रांगा अगदी नव्याने फुलून आलेल्या असतात. आणि या कड्याकापऱ्यांमधून आपले मावळे मित्रांनो आपल्यासाठी लढलेले आहेत. आपल्याला असंच चढताना किती दमछाक होते विचार करा. एवढं सगळं चढून आपलं अन्न पाणी शस्त्रसाठा सगळं सांभाळत आपल्या प्राण्यांवर अगदी आपल्या माणसाप्रमाणे प्रेम करणारे असे आपले मावळे इथे चढून आलेले आहेत आपल्यासाठी. हे गड किल्ले हे सौंदर्य त्याने राखलेलं आहे. जिथे मित्रांनो आपल्याला नॉर्मल चढू शकत नाही तिथे तुम्ही बघू शकता हे स्त्रीच करू शकते. एवढं सगळं दुकानासाठी काय एवढं सामान वरती येऊन कठीण आहे मित्रांनो. येस, चालून झाल्यानंतर एक थांबा इथे घेतलेला आहे मित्रांनी. आणि इथे आता एक थांबा घेतला आम्ही. आपल्या सह्याद्रीतून मावळे उतरताना आता आपल्या सगळ्यांसाठी खूप एक महत्त्वाचं मेसेज. मित्रांनो, जास्तीत जास्त झाडांचं संवर्धन करा, त्यांची लागवड करा. आणि प्लास्टिक पासून आपल्या निसर्गाला वाचवूया आणि मारा हिरवे करून टाकूया. सो फायनली खाली येऊन पोचलोय आम्ही पायथ्याशी. आणि तर खूप विचित्र झालेलं आहे. आता गाड्यांच्या इथे येऊन पोचलोय आम्ही. आणि खूप साऱ्या मेहनतीनंतर फायनल खराब झालं.
तर आता गरम चिकन आहे. आम्ही वाव मस्त वासाला शुभम चिकन पण ओके डाळ नकोच बघू, डाळ खराब. सांडलं नाही ना जरा पण हा? जरा नाही, पण सांडलं अजिबात सांडलंय नाही, सगळं ओके आहे. तर आता आपण नागाव बीचला आलोय आणि या सुरूंच्या वनांमध्ये आपण मस्तपैकी वनभोजन करणार आहोत आणि छान मजा येणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपण हा व्ह्यू एन्जॉय करणार आहोत, बीचवर जाणार आहोत आणि यशवंत फुल अलिबाग ट्रिप एन्जॉय करताना युजली तो कसा स्पेसिफिक लोकांसोबतच फिरायला जातो, ठराविकच लोक आहेत त्याच्या लिस्टमध्ये, त्यांच्यासोबत तो फिरायला जातो. अलिबागला, पुण्याला, मुंबई, ठाणे अशी त्याची स्पेसिफिक स्पॉट आहेत, तिथेच तो फिरायला जातो जवळच्या मित्रांमध्ये. आणि अमोद सर आता आपल्याला जेवणासाठी जागा बघताना आणि इकडे आपले मॅनेजमेंट किंग संकेत जे इथंच बसून जेवलो असतो पण इथे वाळू येईल ना, वाळू नाही उडत नाही, जेवायला काय चालतं. आता स्पेशल सर्वेसाठी यशवंत सर गेलेले आहेत दगडांवर. तर इथे आता आपण अमोद सर आपल्याला सर्व करताना दिसले. लवकर उचला. इकडे आज कुणाल सर व्हेजवर शिफ्ट झाले. अजून एक चतुर्थी आहे. चमचा काय एक चमचा दुसरा चमचा.
फायनली आता आमचं खेळून झालेलं आहे आणि आता थोडेसे फोटोज काढून आम्ही निघणार आहोत आणि रूमवरती जाऊन मज्जा मस्ती धम्माल. आणि यशवंतने खूप मस्त बॅटिंग फिल्डिंग केलेली आहे, खूप दमलेला आहे तो आता. गुड मॉर्निंग गाईज. तर फायनली सकाळचे 4-4:30 झाले आणि आम्ही आता निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला, पुन्हा आपल्या कामाकडे, आपल्या कर्तव्याकडे. एकेकाची तयारी तुम्हाला दाखवतो. इकडे यशवंत इस्त्री मारतोय, इकडे सगळ्यांची तयारी चालू झाली. पंख उठलेला आहे. टायमिंग दाखवू शकतो 4:30 झाले आणि आम्ही निघालो. 5:15 वाजलेत. आता आम्ही निघालोय पुन्हा रिटर्न ऑफिसला. दिसत नाही एक मिनिट. आपण ऑफिसमध्ये 8:30 वाजता आता डायरेक्ट मुंबईमध्ये भेटू. फायनली आता कळंबोळी सर्कलला आलोय आणि आता कॉफीचा एक हॉल्ट घेतलेला आहे आणि मजा आलेली आहे मित्रांनो. आता हां चहा आणि नाश्त्यासाठी आता थांबलोय पनवेलला. कुणाल सरांनी आणलंय स्पेशल ठिकाणी. स्पेशल असं काय नाही, म्हणजे बजेटमधला थोडंफार ऑर्डर राहिलेला, त्यानुसार चहा नाश्ता करू पुढे मग परत ऑफिसला जाऊ. येस. आणि कुणाल सरांनी कॉन्ट्रोमध्ये त्यांच्याकडून पार्टी पण दिलेली आहे. बर्थडे पार्टी. हां बर्थडे पार्टी. येस बर्थडे पार्टी पेंडिंग होती सरांची, ती पण आपल्याला भेटलेली आहे. तर त्यातून आता महिनाभर आपण नाश्ता करणार आहोत. सो तुम्ही कुठेच नका जाऊ. हा ब्लॉग अजून संपलेला नाही आहे, भेटूया आपण पुढे. फायनली चहा पिऊन झालेला आहे, नाश्ता पण झालेला आहे आणि आता निघालो आहे आम्ही ऑफिसला. डायरेक्ट आता ऑफिसला जाणार. आणि काय म्हणणं आहे कुणाल, ऑफिसला आज मन लागेल का ऑफिसला? मन तर नाही लागणार, कारण आधीच झोप पण कम्प्लीट नाही आली कोणाची. हां प्लस आधीच पेंटिंगवर पण सगळ्यांचा विचार करून आत्ताच नको वाटते. कामाच्या बाबतीत आळशी नाही आम्ही कोणीच, पण शेवटी ती एक्साइटमेंट, तिकडची मज्जा मस्ती 2 दिवसाची ती आठवण राहते. मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग? आय होप आवडला असेल. मी जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्यापर्यंत नवीन नवीन ब्लॉग घेऊन येतो. मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल किती मेहनत आणि किती उन्हातून आणि किती कष्ट या ब्लॉगसाठी करावं लागलेत. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि याच नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि येऊ द्या तुमचे फीडबॅक्स, येऊ द्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक्स, येऊ द्या मित्रांनो. जास्तीत जास्त शिकत आपण पुढे जाऊया, आपली फॅमिली आपल्याला वाढवत जायची. तर येस ब्लॉग एक्सप्रेशन फॅमिली, थँक्यू सो मच. आपण ग्रो होतो आहे हळूहळू आणि या प्रवासामध्ये तुम्ही आमची साथ देत आहे. तर ॲक्च्युली ग्रॅटिट्यूड, वी फील लाईक ब्लेस. तुमचं ज्या प्रकारे प्रेम भेटतं आहे आणि येस तुमच्यापर्यंत आम्ही जे कंटेंट घेऊन येतो आहे तुम्हाला आवडत असेल. आणि येस भेटूया लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका मजा मस्ती धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून गाईज.